तर मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा रोहित शर्मा उजव्या हाताने सलामीवीर आणि उजव्या हाताने औपचारिक गोलंदाज आहे. हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत. 36 वर्षीय रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग IPL मुंबई इंडियन्स कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 5 वेळा IPLचे विजेतेपद पटकावले आहे. T20मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा रोहित शर्मा हा भारतीय कर्णधार आहे. रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 मध्ये नागपूरमधील बिनसुड या गावातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा व आईचे नाव पूर्णिमा शर्मा असे होते. रोहित शर्माचे वडिलांना एक ट्रान्सफरमध्ये कामाला होते. रोहित शर्मा यांचे लहानपणापासून पैशाच्या अभावाने गरिबीत गेले. लहान असताना ते आपल्या आजीकडे राहत होते व सुट्टीच्या दिवशी आपल्या आईवडिलांना भेटायला जात होते. रोहित शर्मा यांचा एक लहान भाऊ होता जो त्यांच्या आईवडिलांसोबत राहत होता. रोहित शर्मा लहानपणापासून क्रिकेटच्या विषयी आकर्षित होता. टीव्हीवर येणारी प्रत्येक क्रिकेटची मॅच ते पाहत होते. याशिवाय ते आपल्या मित्रांसोबत दररोज क्रिकेट खेळत असत. क्रिकेटमध्ये असल्याने त्यांची आवड पाहून त्यांच्या काकांनी त्यांना क्रिकेट क्लबमध्ये भरती केली. जे क्रिकेट करायची सुरुवात ऑफ स्पिनर म्हणून केली होती, पण त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाडे यांनी त्याला फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रोहितने आपल्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आणि त्या सामन्यात प्रथमच सलामी करताना त्याने पहिले शतक झळकावले. शाळा आणि क्रिकेट अकॅडमीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर रोहितला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. मार्च 2005 मध्ये रोहित शर्माने ग्वाल्हेरमध्ये सेंट्रल झोन विरुद्ध देवधर ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाकडून खेळून आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्या सामन्यात रोहित विशेष काही करू शकला नाही. मात्र त्यांच्या पुढच्या सामन्यात त्याने उत्तर विभागाविरुद्ध 142 धावांची शानदार खेळी केली. देवधर ट्रॉफीने चांगली कामगिरी केल्यानंतर रोहित शर्माच्या अबुधाबी येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 30 सदस्यीय भारतीय संघात निवड करण्यात आली. मात्र रोहितला इथे खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहित शर्मा पुन्हा रणजी ट्रॉफी खेळला आणि नंतर NKF नॉलेज ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली. लिस्ट A क्रिकेटनंतर रोहित शर्माने जुलै 2006 मध्ये डार्विन येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत संघासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. 2006 मध्ये मुंबई क्रिकेट संघासाठी रणजी ट्रॉफी सुरू केली. त्यावेळी त्याने गुजरात विरुद्ध द्विशतकी 205 धावांनी बंगाल विरुद्ध अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून निवडणेकर्त्यांना प्रभावित केले. 2014 मध्ये रोहित शर्माची सातत्याने चांगली कामगिरी पाहून त्याला मुंबई रणजी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीनंतर रोहित शर्माला लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळेल. रोहित शर्मा वैयक्तिक जीवन. सोशल मीडियावर अचानक ऋतिकासोबत फोटो काढून रोहितने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. पुढे 2015 साली रोहितचा ऋतिका सजयसोबत विवाह देखील झाला. आता या दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचे जन्म 30 डिसेंबर 2018 रोजी झाला. त्यावर रोहित शर्मा भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. रोहित आपल्या मुलीला भेटण्यासाठी 1 आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात परतला. त्याच्या मुलीचे नाव समरिया शर्मा असून ती आता 2 वर्षाची आहे. रोहित शर्मा IPL करिअर. रोहित शर्मा आता हे IPLच्या सर्वोत्तम प्रसिद्ध खेळाडूंच्या यादी येतात. रोहित 2013 पासून IPL संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहेत. यांच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने 5 वेळा IPL ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. रोहित IPL सोबत 2007 साली जोडली गेली होती. यावेळी मुंबई संघाने रोहितला 15 कोटी रुपये देऊन खरेदी केली आहे. रोहितने मुंबई संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकून दिली आहे. तर मित्रांनो, रोहित शर्मा यांची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.